नक्की जगदीश, आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे यंदाही आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा हा दादरच्या शिवतीर्थ ह्या खरं तर मैदानावरती पार पडणार आहे आणि तयारी खरं तर अंतिम टप्प्यात आल्याची आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भगव्या फुलांनी खरं तर या ठिकाणी हा स्टेज जो आहे तो सजवण्यात आल्याचं पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी जे नेते मंडळी आहेत किंवा पदाधिकारी जे कार्यकर्ते आहेत हे आता या संपूर्ण मेळाव्यासाठी खरं तर येण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते. आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता की काही लोक आहेत ते या ठिकाणी आता पोहोचले आहेत. तर मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून खरं तर लोक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि राज ठाकरे यांचं खरं तर भाषण उत्सुकतेनं ऐकण्यासाठी खरं तर या ठिकाणी येत असतात आणि असाच खरं तर या ठिकाणी आता लोकांची रहदारी जी आहे ते येण्यास आता सुरुवात झाल्याची पाहायला मिळते. या ठिकाणी पाहू शकता की महिलासुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. आपण काही लोकांशी या ठिकाणी बोलणार आहोत. दादा, तुम्ही कुठून आला आहात? जय महाराष्ट्र. मी अनिल शेळके, मनसे तालुका अध्यक्ष कन्नड. मी संभाजीनगरहून आलेलो आहे. आम्ही आज जे महाराष्ट्र नवीन सैनिकाचा जो गुढीपाडवा मेळा आहे, आज हे राज साहेबाचं भाषण ऐकण्यासाठी जे मनसे सैनिक आहे, महाराष्ट्राची जनता आहे, उत्सुक आहे. आज नेमकी काय बोलता येते त्याच्यावर सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. आज महाराष्ट्रातून मनसे सैनिक आलेले आहे मेळ्यासाठी. नक्की जगदीश, आपण पाहतोय की मोठ्या संख्येने खरं तर आता लोक या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे आणि राज ठाकरे हे प्रामुख्याने काय मार्गदर्शन करतील याकडे सर्वांचंच लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. आणि प्रामुख्याने आपण पाहिलं तर ज्या वेळी राज ठाकरे यांनी पक्ष स्थापना केली त्यानंतर त्यांची पहिली सभा ही 19 मार्चला पार पडली होती आणि यानंतर आता 20 वर्षांनंतर खरं तर हा योगायोग म्हणावा लागेल. खरं म्हणजे की त्यांची पहिली सभेच्या नंतर आता गुढीपाडव्याच्या दरवर्षीच्या सभेनंतर आता याचा एक उत्साह हा